जळगाव जिल्ह्याचा एक निवडणूक निकाल आपणाला सांगणार आहे आणि त्यामध्ये ज्या स्क्रिप्ट वगैरे दाखवलेल्या असतात त्यामध्ये आपणास आमदारांचे फोटो, नवीन निवडून आलेल्या आमदारांचा एक पत्ते, त्या आमदारांचे फोन नंबर आणि तसेच तुम्हाला संपर्क करण्यासाठी त्यांचे ईमेल आणि त्यांचे जे काय उत्पन्न त्यांनी निवडणूक आयोगाकडे जे सादर केलेलं आहे ते सर्व आम्ही डिस्प्लेमध्ये दिलेलं आहे आणि ते आपण बघून त्यावरून आपण संबंधित आमदाराला आपल्या कामासाठी आपल्या विभागातील जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे आहेत, बेरोजगारांचे आहेत, महिलांचे आहेत आणि इतर जे प्रश्न महत्त्वाचे की एक शेतीचे प्रश्न आहेत, रस्त्याचे प्रश्न आहेत, पाणीपुरवठ्याचे प्रश्न आहेत, ते सोडवण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला अतिशय उपयुक्त पडेल असं एक महत्त्वाची बाब नजरेस आल्यानंतर आम्ही हा व्हिडिओ तयार केलेला आहे. तत्पूर्वी आम्ही आता आपणास काही मनोरंजक माहिती या जळगाव जिल्ह्यासंदर्भात सांगणार आहे आणि ती म्हणजे अत्यंत आज जरी हा सोन्याचा, केळीचा, कापसाचा जिल्हा म्हणून सर्वत्र प्रसिद्ध जरी असला तरीही यापूर्वी या मतदारसंघात किंवा या जिल्ह्यामधील तालुक्यामध्ये कशा पद्धतीचं काय वातावरण होतं त्या संदर्भातली काही माहिती मी आपणास सांगणार आहे. या जिल्ह्यात मतदारसंघ जरी 11 असले तरी प्रत्यक्षामध्ये तालुके 15 आहेत आणि हे 15 तालुके असे की जळगाव शहरातून 2 आमदार निवडून जातात, जळगाव शहर आणि जळगाव ग्रामीण. म्हणजे विधानसभा साठी लोकसंख्येच्या आधारावर हे मतदारसंघ निर्माण करण्यात आलेले आहेत. तर जळगाव जिल्ह्यातील जे तालुके आहेत ते 15 ते असे जळगाव, त्यानंतर मुक्ताईनगर, भुसावळ, अंमळनेर, चाळीसगाव, चोपडा, बोदवड, भडगाव, रावेर, यावल, जामनेर, धरणगाव, पाचोरा, पारोळा आणि एरंडोल हे 15 तालुक्याचा मिळून आपला जळगाव जिल्हा बनलेला आहे. जळगाव जिल्हा हा सोने, कापूस आणि केळी यासाठी संपूर्ण भारतात नव्हे तर जगातही प्रसिद्ध आहे. आता हे जे तालुके जरी असले तरी या तालुक्यामध्ये प्रमुख जळगाव हे एक महत्त्वाचं शहर आहे. त्याच्यानंतर भुसावळ एक महत्त्वाचं शहर या तालुक्यामध्ये आहे, जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर चाळीसगाव, अंमळनेर आणि चोपडा अशी प्रमुख शहरं या तालुक्यामध्ये आहेत. आता या तालुक्याची जी मनोरंजक माहिती जी आहे ती आम्ही आपणास सांगतो आहोत. आता यामध्ये जळगाव जिल्ह्यास पूर्वी पूर्व खानदेश हे नाव होतं. म्हणजे आणि जिल्ह्याच्या उत्तरेस ज्या सीमा आहेत, उत्तरेस मध्य प्रदेश आहे, पूर्वेस बुलढाणा जिल्हा, आग्नेयेस जालना जिल्हा, दक्षिणेस औरंगाबाद जिल्हा, नैऋत्येस नाशिक जिल्हा व पश्चिमेस धुळे जिल्हा आहे. आणि या जिल्ह्यामध्ये ठिबक सिंचनाद्वारे केळी व कापसाची लागवड केली जाते आणि ही शेती भारताच्या सर्व शेतकऱ्यांसाठी एक आदर्श असं एक उदाहरण आहे. आणि जळगाव हा जिल्हा भारताच्या सर्वाधिक केळी उत्पादक जिल्हा आहे, हा जिल्हा संपूर्णपणे. तर या जिल्ह्याची जी पूर्वीची माहिती ती अशी आहे की पूर्वी 1906 पूर्वी या इंग्रजांच्या राज्यामध्ये, त्या काळी इंग्रजांचं राज्य होतं, त्यावेळेस या जिल्ह्याचं नाव होतं खानदेश जिल्हा. आणि खानदेश जिल्ह्यामध्ये म्हणजे एक जे भाग येत होते समाविष्ट त्यामध्ये जळगाव जिल्हा, आत्ताचा जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा आणि नाशिक जिल्ह्याचा जो बागलाण किंवा एक आपला मालेगाव वगैरे जो भाग आहे तोही भाग या खानदेशमध्ये येत होता इंग्रजांच्या काळामध्ये. आणि मग 1906ला खानदेश जिल्ह्याचं या इंग्रजांनी विभाजन केलं. विभाजन म्हणजे 2 भाग केले त्याला पूर्व खानदेश आणि पश्चिम खानदेश असे 2 नवीन जिल्हे केले त्या प्रशासनाच्या दृष्टिकोनातून इंग्रजांनी.
तर पश्चिम खानदेशमध्ये त्यावेळेस आता अस्तित्वात असलेले नंदुरबार आणि धुळे हे जिल्हे होते आणि पूर्व खानदेशमध्ये जळगाव जिल्हा होता. म्हणजे त्या काळातली ही एक माहिती होती. आणि 1950च्या पुढे 50च्या काळात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्याला मुंबई राज्य निर्माण केलं. त्या मुंबई राज्यामध्ये हा पूर्व खानदेश हा मुंबई राज्याचा एक भाग बनला होता. हा पूर्व खानदेश जो भाग होता तो 10 तालुके आणि 3 पेठे मिळून बनलेला होता. त्यावेळेस पेठा म्हणजे छोटा तालुक्याचा भाग जो असायचा त्याला पेठा म्हटलं जायचं. त्यावेळेस पेठा हा तालुक्याचाच उपभाग असा असायचा आणि नंतर महाराष्ट्र राज्याची 1 मे 1960ला निर्मिती झाल्यानंतर 10/10/1966ला महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर महाराष्ट्र सरकारने पूर्व खानदेशाला या जिल्ह्याचं नाव बदलून याला जळगाव जिल्हा म्हणून याचं नाव बदललं आणि 1960 नंतर पूर्व खानदेश जिल्ह्याचं नाव जळगाव जिल्हा असं ठेवण्यात आलं. आता जळगाव जिल्ह्याचं दुसरं एक वैशिष्ट्य असं राजकीय क्षेत्रामध्ये की राजकारणामध्ये जळगाव जिल्ह्याचं नेहमीच वर्चस्व राहिलेलं आहे. आपल्या पहिल्या भारताच्या इतिहासातील पहिल्या ज्या स्त्री राष्ट्रपती आहेत प्रतिभा पाटील या जिल्ह्यातील आहेत. त्यानंतर एक मंत्री म्हणून एकनाथ खडसे या जिल्ह्यातील, गुलाबराव पाटील या जिल्ह्यातीलच आलेले आहेत आणि या जिल्ह्यामधूनच त्यांनी काम केलेलं आहे. मतदारसंघ आता जे विधानसभा किंवा लोकसभा मतदारसंघ निर्माण करण्यात आले ते लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून निर्माण केले. तर आता ही लोकसंख्या या जिल्ह्यातील कशा पद्धतीची आहे ते एक आपण बघू. जळगावला जवळजवळ 6,76,000 लोकसंख्या आहे जळगावची. चाळीसगावची 4,14,000, भुसावळची 3,59,000, जामनेरची 3,50,000, चोपड्याची 3,12,000, रावेरची 3,12,000 म्हणजे हे तालुक्या वाईज ह्या लोकसंख्या आहेत. त्यानंतर पाचोऱ्याची 2,90,000, अंमळनेर तालुक्याची 2,87,000, यावल तालुक्याची 2,72,000, पारोळा तालुक्याची 1,96,000, धरणगावची 1,73,000 आणि एरंडोल तालुक्याची 1,66,000, मुक्ताईनगरची 1,63,000, भडगावची 1,62,000 आणि बोदवड या तालुक्याची जी लोकसंख्या आहे ती फक्त 91,00,000 इतकीच आहे. म्हणजे ही अशा पद्धतीची या तालुक्यातील लोकसंख्या आहे. आता या जळगाव जिल्ह्यामध्ये पूर्णा नदी आहे. जिल्ह्याच्या उत्तरेमध्ये सातपुडा पर्वत आहे आणि जिल्ह्याची जी उंची आहे समुद्र सपाटीपासून ती 226 मीटर येते आणि या जिल्ह्यामध्ये बांधकामासाठी लागणारा दगड, मुरूम, वाळू अशी एक खनिजे हे या जिल्ह्यामध्ये आहेत. आणि जळगाव जिल्ह्यातून जाणारा जो धुळे नागपूर राष्ट्रीय महामार्ग आहे तो धुळे आणि नागपूर या शहरांना जोडणारा मार्ग आहे. आता येथे हवाई मार्गाने दळणवळणासाठी देखील येथे एक विमानतळ देखील आहे जळगावमध्ये. तसेच या जिल्ह्यात मराठी कवी जी सर्वात प्रसिद्ध कवी बहिणाबाई चौधरी या जिल्ह्यातल्या आहेत आणि या बहिणाबाईच्या सन्मानार्थ येथील विद्यापीठाचं नाव आहे बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ठेवण्यात आले. त्यानंतर बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे जळगाव जिल्ह्यातच होते. त्यानंतर ज्ञानपीठ मिळालेले लेखक भालचंद्र नेमाडे, कविवर नाधो महानोर हे या जळगावचे भूषणच आहेत. नंतरच्या पिढीत अनेक लेखक आणि कवयित्री यांनी साहित्य क्षेत्रामध्ये अनेक प्रकारचं काम केलेलं आहे आणि ते करीत आहेत. आता हे या क्षेत्रात जरी झालं तरीही बाजारपेठच्या म्हणून जळगाव जिल्हा ही सोने आणि डाळीची प्रमुख बाजारपेठ आहे. म्हणजे आणि येथील सोन्याचा भाव सर्व पुणे, मुंबई, जगात सर्वत्र बघितला जातो. म्हणजे
ही एक प्रमुख सोन्याची बाजारपेठ आहे, सोन्याचा जिल्हा. आता यानंतर या जिल्ह्यामध्ये जी पिकं असतात ती जळगाव जिल्ह्यात केळीची पिकं सर्वात जास्त प्रमाणामध्ये आहे. त्यानंतर ज्वारी, कापूस, ऊस, मका, तीळ हे या जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचे अन्नधान्याचे पीक असून बाजरी आणि गहूचे पीक येथे घेतले जातं. कापूस आणि केळी हे या जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक आहे आणि तेलबियामध्ये एक भुईमूग, तीळ, केळी हे असे पिकं या जिल्ह्यामध्ये घेतली जातात. तसेच या जिल्ह्यात इडली, कागदी लिंबू, चिक्कू, टरबूज, द्राक्षे, पपया, बोरे, मेहरूंची बोरे, मोसंबी, सीताफळ इत्यादी फळाचे येथे उत्पादन घेतलं जातं. आणि कडधान्यापैकी उडीद, चवळी, तूर, मटकी, मूग, हरभरा या कडधान्याचं उत्पादनही या जिल्ह्यामध्ये घेतलं जातं. या जिल्ह्यात जिनिंग व प्रेसिंग, साखर कारखाने, रेशीम कापड निर्मिती, वनस्पती तूप व तेल गिरण्या, वरणगाव व भुसावळ येथील युद्ध साहित्य निर्मिती, अन्न प्रक्रिया उद्योग इत्यादी उद्योग या जिल्ह्यामध्ये असून या जिल्ह्यामध्ये इंडस्ट्रियल इस्टेट किंवा औद्योगिक क्षेत्र जळगाव, चाळीसगाव, भुसावळ, पाचोरा, वरणगाव, अंमळनेर आणि एरंडोल येथे आहेत. आणि अद्यापही काही नवीन एक इंडस्ट्रियल एरिया काही सुरू करता येण्यासारखं या जिल्ह्यामध्ये आहे आणि अन्न प्रक्रिया उद्योग देखील येथे करता येऊ शकतात. डिस्प्लेमध्ये आपणास निवडणुकीची ही जी विधानसभा निवडणूक झाली त्याची सर्व माहिती आपणास दिलेली आहे आणि ती आपण एक वाचून आणि त्यांचे दूरध्वनी क्रमांक आमदारांचे ते घेऊन आपण त्यांच्याशी संपर्क करू शकता आणि त्यामध्ये जे काय महत्त्वाचं असेल ते आम्ही आपणास सांगणार आहोतच. प्रथम चोपडा मतदारसंघाची एक माहिती सांगतो. चोपडा मतदारसंघामध्ये एकूण 10 उमेदवार निवडणुकीला उभे होते आणि त्यामध्ये एकूण जे मतदान झालं त्यापैकी हे चंद्रकांत बळीराम सोनवणे हे शिवसेना पार्टीचे शिंदेगट चोपड्याचे यांना 1,22,826 इतकी मतं मिळाली आणि प्रभाकर आप्पा गोटू सोनवणे यांना 90,513 इतकी मतं मिळाली आणि हे चंद्रकांत बळीराम सोनवणे हे शिवसेनेचे 32,313 मतांनी या चोपडा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. रावेर मतदारसंघातून एक 10 उमेदवार उभे होते आणि त्यापैकी अमोल हरिभाऊ जावळे हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून आलेले असून त्यांना 1,13,676 इतकी मतं मिळाली आणि त्यांच्या विरोधात चौधरी धनंजय शिरीष हे जे भारतीय काँग्रेसचे होते त्यांना 70,114 इतकी मतं मिळाली आणि 43,562 इतक्या मताच्या फरकाने हे अमोल हरिभाऊ जावळे हे रावेर या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. आता अमोल हरिभाऊ जावळे हे 42 वर्षाचे असून त्यांचे वडील हरी माधवराव जावळे आहेत आणि ते त्यांचं राहण्याचं ठिकाण भालोद तालुका यावल जिल्हा जळगाव येथे आहे. पिन 425-304. त्यानंतर भुसावळ या मतदारसंघामध्ये एकूण 10 उमेदवार उभे होते आणि त्यापैकी सावकारे संजय वामन हे भारतीय जनता पार्टीचे 1,07,250 इतकी मतं मिळून विजयी झालेले आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये राजेश तुकाराम मानवतकर हे डॉक्टर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे होते तर त्यांना 50,771 इतकीच मतं मिळाली आणि 47,488च्या फरकाने हे संजय वामन सावकारे
हे भुसावळ या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. आणि हे संजय वामन सावकारे हे वामन खंडू सावकारे यांचे सुपुत्र असून त्यांचं वय 55 आहे आणि ते तुळजापूर मंदिर न्यू एरिया वार्ड भुसावळ येथे त्यांचं वास्तव्य किंवा राहण्याचं ठिकाण आहे. जळगाव शहरात एकूण 30 उमेदवार उभे होते. त्यापैकी 29 तर हरलेच आणि त्यामध्ये 1,51,536 मतं मिळवून सुरेश दामू भोळे राजू मामा हे भारतीय जनता पार्टीचे यावेळेस निवडून आलेले आहेत. आणि त्यांनी जयश्री सुनील महाजन या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पार्टीच्या होत्या, त्यांचा एक पराभव केला. जयश्री सुनील महाजन यांना 64,033 इतकी मतं मिळाली आणि या सुरेश दामू भोळे राजू मामा यांना 1,51,538 इतकी मतं मिळाली आणि 87,503 इतक्या मताच्या फरकाने हे विजयी झालेले आहेत, सुरेश दामू भोळे उर्फ राजू मामा. तर राजू मामा हे दामू धोंडू भोळे यांचे सुपुत्र असून 59 त्यांचं वय आहे आणि चांदमाऊली प्लॉट नंबर 18 यशवंत कॉलनी जळगाव येथे त्यांचं निवासस्थान आहे. त्यानंतर जळगाव ग्रामीण या मतदारसंघामध्ये एकूण 12 उमेदवार उभे होते आणि त्यामध्ये गुलाबराव रघुनाथ पाटील हे शिवसेनेचे शिंदेसेना यांना 1,43,408 इतकी मतं मिळाली आणि त्यांच्या विरोधामध्ये गुलाबराव बाबूराव देवकर हे जे होते काँग्रेसचे, नॅशनल काँग्रेसचे, तर शरदचंद्र पवार पार्टीचे होते ते, तर त्यांना 84,176 इतकी मतं मिळाली आणि हे गुलाबराव रघुनाथराव पाटील हे 59,232 इतक्या मतांनी हे निवडून आलेले आहेत. आता गुलाबराव रघुनाथ पाटील हे रघुनाथ शत्रू पाटील यांचे चिरंजीव असून शिवसेनेचे ते हे एकनाथ शिंदे उमेदवार असून 58 वर्षाचे आहेत आणि त्यांचं निवासस्थान महाराणा प्रताप चौक, पालदी बुद्रुक तालुका धरणगाव, जिल्हा जळगाव येथे आहे. अंमळनेर मतदारसंघामध्ये 13 उमेदवार उभे होते आणि त्यापैकी अनिल भाईदास पाटील यांना 1,09,445 इतकी मतं मिळाली आणि त्यांच्या विरोधात होते शिरीष हिरालाल चौधरी, हे स्वतंत्र होते, यांना 76,010 इतकी मतं मिळाली आणि अनिल भाईदास पाटील हे 33,435 इतक्या मताच्या फरकाने हे विजयी झालेले आहेत. आता अनिल भाईदास पाटील हे भाईदास संतोष पाटील यांचे सुपुत्र असून 57 त्यांचं वय आहे आणि ते हिंगोणे खापराजा तालुका अंमळनेर, सिद्धिविनायक कॉलनी धुळे रोड अंमळनेर तालुका अंमळनेर, जिल्हा जळगाव येथे त्यांचं निवासस्थान आहे. एरंडोल मतदारसंघामध्ये अमोल चिमनराव पाटील हे शिंदेसेना, तर यांना 1,10,088 मतं मिळाली आणि त्यांच्या विरोधात अण्णासाहेब डॉक्टर सतीश भास्करराव पाटील हे शरदचंद्र पवार गटाचे होते, त्यांना 44,756 इतकी मतं मिळाली आणि अमोल चिमनराव पाटील हे 56,332 इतक्या मताच्या फरकाने हे निवडून आलेले आहेत. आता अमोल चिमनराव पाटील हे चिमनराव रूपचंद पाटील शिवसेना एकनाथ शिंदे गट 46 वर्षाचे असून त्यांचं साक्षी बिल्डिंग, गजानन हाऊसिंग सोसायटी, तालुका पारोळा, जिल्हा पारोळा तालुका पारोळा, जिल्हा जळगाव येथे त्यांचं निवासस्थान आहे.
चाळीसगाव मतदारसंघातून 9 उमेदवार उभे होते. तर 9 उमेदवारापैकी मंगेश रमेश चव्हाण हे भारतीय जनता पार्टीचे यांना 1,57,101 इतकी मतं मिळाली आणि त्यांच्या विरोधात उन्मेष भैयासाहेब पाटील हे उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेचे यांना 71,448 इतकी मतं मिळाली आणि 85,635 इतक्या मताच्या फरकाने हे मंगेश रमेश चव्हाण हे परत निवडून आलेले आहेत. आता मंगेश रमेश चव्हाण हे रमेश गोविंदा चव्हाण यांचे सुपुत्र असून त्यांचं वय 41 आहे आणि भारतीय जनता पार्टीचे ते आहेत. आणि शिवनेरी, खरजाई रोड, त्यानंतर टाकळीप्राचा नियर टाकळीप्राचा आणि ग्रामपंचायत तालुका टाकळीप्रा आणि तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव येथे त्यांचं निवासस्थान आहे. त्यानंतर पाचोरा मतदारसंघामध्ये 13 उमेदवार उभे होते आणि त्यापैकी किशोर आप्पा पाटील शिवसेनेचे शिंदे गट यांना 97,366 इतकी मतं मिळाली आणि त्यांच्या विरोधात वैशालीताई नरेंद्रसिंह सूर्यवंशी या उभ्या होत्या आणि त्यांना 58,657 इतकी मतं मिळाली आणि 38,689 इतक्या मताच्या फरकाने हे किशोरप्पा पाटील हे निवडून आलेले आहेत. आता किशोरप्पा पाटील हे धनसिंग ओंकार पाटील यांचे चिरंजीव असून त्यांचं वय 55 आहे. शिवसेना शिंदे गटातर्फे ते निवडून आलेले आहेत आणि सिंहगड, भडगाव रोड, चिंतामणी कॉलनी, पाचोरा, जिल्हा जळगाव येथे त्यांचं निवासस्थान आहे. त्यानंतर जामनेर मतदारसंघामध्ये 11 जण उभे होते निवडणुकीला. त्यापैकी गिरीश दत्तात्रय महाजन हे भारतीय जनता पार्टीचे यांना 1,28,667 इतकी मतं मिळाली आणि त्यांच्या विरोधात खोडपे दिलीप बळीराम सर हे शरदचंद्र पवार राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार होते. त्यांना 1,01,782 इतकी मतं मिळाली आणि हे गिरीश दत्तात्रय महाजन हे 26,885 इतक्या मताने हे विजयी झालेले आहेत. म्हणजे एकंदरीत दृष्टिकोनातून त्यांनी एक चांगला विजय मिळवलेला आहे. आता गिरीश दत्तात्रय महाजन हे दत्तात्रय भिका महाजन यांचे चिरंजीव असून त्यांचं वय 64 आहे. भारतीय जनता पार्टीचे ते आमदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि ते बजरंगपुरा, जामनेर, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव येथे त्यांचं निवासस्थान आहे. त्यानंतर मुक्ताईनगर या मतदारसंघामध्ये 18 उमेदवार उभे होते आणि त्यापैकी चंद्रकांत निंबा पाटील शिवसेनेचे, उद्धव सेना आपले शिंदे सेना, चंद्रकांत निंबा पाटील शिंदे सेनेचे यांना 1,12,318 इतकी मतं मिळाली आणि त्यांच्या विरोधात ॲडव्होकेट रोहिणी एकनाथराव खडसे ह्या शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार होता. त्यांना 88,414 इतकी मतं मिळाली आणि मग चंद्रकांत निंबा पाटील हे एकनाथ शिंदे शिवसेनेचे 23,904 इतक्या मतांनी निवडून आलेले आहेत. आता चंद्रकांत निंबा पाटील हे निंबा मोतीराम पाटील यांचे चिरंजीव असून त्यांचं वय 51 आहे. शिंदे सेनेचे ते उमेदवार होते आणि त्यांचं निवासस्थान भुसावळ रोड, आनंद ट्रेडर्स जवळ, मुक्ताईनगर, तालुका मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव येथे त्यांचं निवासस्थान आहे. तर जळगाव जिल्ह्यातील ही नवीन आलेल्या सर्व आमदारांचा आपण
प्रथमतः अभिनंदन करू. आता यामधील काही जणांना मंत्रिपदही मिळतील. काही जण आपापल्या मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीचे कामे करून एक आपल्या मतदारसंघाचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी प्रयत्नही करतील. कारण आता ही जी निवडणूक झाली, ही न भूतो न भविष्यती अशी निवडणूक झाली. यापूर्वीच्या काळामध्ये एकास एक उमेदवार असायचा आणि एकाच पक्षाचा उमेदवार दुसऱ्या पक्षाबरोबर निवडणूक लढवायचा. परंतु यावेळेस 3-3 पक्षाचे उमेदवार आणि ऐनवेळेस पक्ष बदलून देखील दुसऱ्या पक्षातर्फे तिकीट घेऊन निवडणुकीत उतरलेले उमेदवार, असा 3-3 पक्षाचे उमेदवार एकत्र आल्यामुळे किंवा पक्ष फुटीतले 2-2 पक्ष फुटले. म्हणजे ऐतिहासिक हा जो भाग झालेला आहे या निवडणुकीचा, तो खूपच ऐतिहासिक अशा प्रकारचा भाग आहे. आणि या निवडणुकीमध्ये या लोकांकडून, म्हणजे हे जे आमदार झाले यांच्याकडून, यांची जी माहिती आहे आम्ही डिस्प्लेमध्ये तुम्हाला त्यांनी निवडणूक आयोगाकडे केलेलं जे प्रमाणपत्र आहे किंवा त्यांनी जे निवडणूक आयोगाकडे जे शपथपत्र जे दिलेलं आहे, तर त्यांच्यामधून आपण त्यांना त्यांचे ईमेल, त्यांचे पत्ते, त्यानंतर तसेच त्यांचं जे उत्पन्न, वार्षिक उत्पन्न वगैरे सगळी माहिती त्या डिस्प्लेमध्ये आपल्याला मिळू शकते. तर ती परत आपणास वाचून दाखवण्याचं काही कारण नाही. आपण ती डाउनलोड करून घेऊ शकता. कारण लाखोच्या संख्येने तुम्हाला कायमस्वरूपी ही माहिती लागणार आहे. आणि ह्या माहितीचा उपयोग करून घेऊन तुम्ही आपल्या मतदारसंघातील आमदाराशी संपर्क साधून विविध प्रकारे, मग फोनद्वारे, ईमेलद्वारे किंवा प्रत्यक्ष भेटून, कारण त्यांचे पत्ते आम्ही तुम्हाला दिलेले आहेत, प्रत्यक्ष भेटून तुम्ही तुमच्या जे प्रश्न आहेत ते निसंदेहपणे आणि निसंकोचपणे, काही न करता, घाबरता किंवा काही हे न करता त्यांना तुम्ही दिलेले पाहिजे. कारण निवडणुकीच्या वेळेस त्यांची जी पायपीट होती संपूर्ण मतदारसंघामधील, ती तुम्ही पाहिलेलीच आहे की कशा विनवणीपणे ते तुमच्यापुढं मतं मागत होते आणि कसंही करा पण मलाच निवडून द्या, अशा पद्धतीचंही त्यांचं एक महत्त्वाचा एक भाग होता. त्यामुळे तुमचा तो हक्क आहे मतदार म्हणून त्यांच्याकडून कामे करून घेण्याचा. आणि हे कामे जी आहेत ते प्रथमतः रस्त्याची कामं, त्यानंतर दुसरे एक महत्त्वाचे दुसरे कामं म्हणजे तुम्हाला यामध्ये एक पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, बेरोजगारांचे प्रश्न आहे, उद्योगधंद्याचे प्रश्न आहेत किंवा वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना येतात. आता ही लाडकी बहीण योजनेमुळे तर बराच फरक पडला. पण वयोवृद्ध लोकांचे प्रश्न आहेत, त्यानंतर मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न आहेत, आरोग्य आणि हॉस्पिटलचे प्रश्न आहेत. तर हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही एक आराखडे तयार करून किंवा त्यांना वारंवार विनंती करून किंवा एक सगळ्या पद्धतीचे संपर्क साधून तुम्ही तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी सदोदित तत्पर राहा. आणि आमचा हा ATM न्यू वर्ल्ड चॅनल हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, मराठी माणूस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने लोक बघत असतात. आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील आमदारांची, खासदारांची तर माहिती दिलेलीच आहे, परंतु लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी देखील आम्ही या चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत. कारण शेवटी आजपर्यंत बघितलं तर हे लोक, निवडून गेलेले लोक 5-5 वर्ष मतदारसंघात येत नाही, परत दुसरी निवडणूक आली की मतदारसंघात येणार आणि आम्हाला निवडून द्या म्हणणार. आणि मतदारसंघामध्ये दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न जो मध्यंतरीच्या काळात गाजला की अनेक प्रकारचे जे कामं आहेत या लोकांनी केले नाही. शिक्षणाची कामं आहेत, मुलांचे शिक्षणाच्या शाळेच्या ज्या पडीक खोल्या आहेत, त्यानंतर उच्च शिक्षण त्यांना मिळत नाही, त्यानंतर उखडलेले रस्ते मिळतात, त्यानंतर तेथे त्यांचं लक्ष नाही आहे. आणि काही ठिकाणी हे ठेकेदार कशा पद्धतीचे भ्रष्टाचार करतात किंवा टक्केवारी करतात, कशा पद्धतीने ही कामं करतात. तर हे सर्व काही कामं हे महत्त्वाचे आहेत आणि ते तुम्हाला करून घ्यायचे आहेत. तर ते करण्यासाठी देखील तुम्ही या संपर्काद्वारे आपल्या मतदारसंघामध्ये संपर्क साधून त्यांच्याकडून ही कामं हक्काने करून घ्या. आमच्या ATM न्यू वर्ल्ड चॅनलला
जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. लाखोच्या संख्येने सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि या व्हिडिओ संदर्भामध्ये तुमच्या काही कॉमेंट, काही सूचना वगैरे असतील तर त्या कॉमेंटद्वारे करत राहा. तर या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा.